भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की एखादी गोष्ट घडण्याआधीच तुमच्या मनाला तिची जाणीव होते? कधी अचानक पडलेलं स्वप्न काही दिवसांनी खरं ठरतं का? किंवा कोणत्याही व्यक्तीला भेटताच त्याच्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज तुम्हाला सहज येतो का? जर असं होत असेल तर त्यामागे तुमच्या राशीची एक खास शक्ती दडलेली असू शकते. मीन राशीच्या लोकांमध्ये अशी एक अनोखी देणगी असते जी प्रत्येकाकडे नसते. स्वप्न, भावना आणि अंतर्मनातून मिळणारे संकेत यामुळे त्यांचे विचार आणि निर्णय इतरांपेक्षा वेगळे ठरतात. अनेक वेळा लोकांना आश्चर्य वाटते की मीन राशीचे लोक इतक्या अचूकपणे परिस्थिती कशी ओळखतात. आज आपण जाणून घेणार आहोत मीन राशीच्या मनात दडलेल्या त्या गुपित शक्तीबद्दल, जी त्यांना सामान्य लोकांपेक्षा वेगळे बनवते. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या राशीबद्दल काही अशा गोष्टी समोर येणार आहेत ज्या कदाचित तुम्ही यापूर्वी कधीच ऐकल्या नसतील. मीन राशी स्वप्न, भावना आणि अंतर्ज्ञान तुमच्यात दडलेली शक्ती. ज्योतिष सांगते सत्य. मीन राशी ही राशीचक्रातील सर्वात भावनाशील आणि अंतर्ज्ञानी राशी मानली जाते. या राशीचे लोक बाहेरून शांत आणि साधे दिसतात, पण त्यांच्या मनात भावनांचा खूप खोल महासागर असतो. मीन राशीच्या व्यक्तींचे स्वप्नांशी आणि कल्पनाशक्तीशी एक वेगळे नाते असते. अनेक वेळा त्यांना पडणारी स्वप्ने ही फक्त कल्पना नसतात, तर त्यामध्ये भविष्यात घडणाऱ्या घटनांची किंवा एखाद्या परिस्थितीची सूचकता दडलेली असू शकते. म्हणूनच मीन राशीचे लोक स्वप्नांच्या माध्यमातून अनेकदा संकेत मिळवतात. या राशीच्या व्यक्तींमध्ये अंतर्ज्ञानाची ताकद खूप प्रबळ असते. एखादी गोष्ट घडण्याआधीच त्यांना त्याची जाणीव होऊ शकते. कोणता माणूस खरा आहे, कोणत्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे किंवा कोणत्या परिस्थितीत काय घडू शकते याचा अंदाज मीन राशीचे लोक सहज लावतात. ही त्यांची नैसर्गिक देणगी असते. त्यामुळे अनेक वेळा लोकांना आश्चर्य वाटते की मीन राशीच्या व्यक्तीचे अंदाज इतके अचूक कसे ठरतात. मीन राशीचे लोक खूप संवेदनशील आणि दयाळू असतात. दुसऱ्यांच्या वेदना, दुःख किंवा आनंद ते खूप लवकर समजून घेतात. कोणाला मदत करावी, कोणाला आधार द्यावा यासाठी ते नेहमी पुढे असतात. त्यांच्या मनात कोणाविषयी वाईट भावना ठेवणे त्यांना फारसे जमत नाही. म्हणूनच त्यांच्या भोवती अनेक लोक आपुलकीने जोडलेले असतात. मात्र याच संवेदनशीलतेमुळे कधी-कधी लोक त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा देखील घेतात. मीन राशीच्या व्यक्तींमध्ये आध्यात्मिकतेकडे ओढ असते. त्यांना देव, ध्यान, साधना, प्रार्थना आणि अंतर्मनाशी संवाद साधणे यात शांतता मिळते. त्यामुळे आयुष्यात एखादा कठीण काळ आला तरी ते आतून खचत नाहीत. त्यांच्या अंतर्ज्ञानामुळे आणि श्रद्धेमुळे ते पुन्हा उभे राहण्याची ताकद मिळवतात. अनेक मीन राशीचे लोक कला, संगीत, लेखन किंवा सर्जनशील क्षेत्रातही खूप पुढे जातात, कारण त्यांच्या कल्पनाशक्तीला मर्यादा नसतात. मीन राशीची खरी शक्ती म्हणजे त्यांचे स्वप्नाळू मन, खोल भावना आणि तीव्र अंतर्ज्ञान. ही तिन्ही शक्ती एकत्र आल्या की मीन राशीचा व्यक्ती इतरांपेक्षा वेगळा ठरतो. त्यामुळे कधी-कधी लोकांना ते गूढ किंवा समजायला कठीण वाटतात. पण त्यांच्या मनात खूप निर्मळता आणि चांगुलपणा दडलेला असतो. योग्य मार्गावर राहून आणि आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकून चालणे तर मीन राशीचे लोक आयुष्यात मोठे यश आणि समाधान मिळवू शकतात. मीन राशीच्या व्यक्तींच्या मनाचा एक विशेष गुण म्हणजे त्यांची भावनिक खोली. इतर लोक ज्या गोष्टी साध्या पद्धतीने पाहतात, त्या गोष्टी मीन राशीचे लोक खूप खोलवर जाऊन समजून घेतात. एखाद्या छोट्याशा प्रसंगामध्येही ते मोठा अर्थ शोधतात. त्यामुळे त्यांच्या विचारांची दिशा नेहमीच वेगळी असते. अनेकदा ते स्वतःच्या मनाशी सतत संवाद साधत असतात आणि जीवनातील प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात. या राशीचे लोक अनेकदा लोकांच्या भावना शब्दांशिवाय ओळखतात. कोणीतरी मनातून दुःखी आहे, कोणीतरी चिंतेत आहे किंवा कोणाच्या मनात आनंद आहे हे त्यांना सहज समजते. त्यामुळे लोकांना मीन राशीच्या व्यक्तींसोबत बोलताना एक वेगळी शांतता आणि समजूतदारपणा जाणवतो. त्यांच्याजवळ मन मोकळे करावेसे वाटते, कारण ते ऐकताना न्याय करत नाहीत, तर समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मीन राशीचे लोक अनेक वेळा एकांत पसंत करतात. गर्दीत असतानाही त्यांना स्वतःसाठी थोडा शांत वेळ हवा असतो. त्यावेळेत ते स्वतःच्या विचारांमध्ये रमून जातात. भविष्याचा विचार करतात किंवा एखादी नवीन कल्पना मनात उभी करतात. या एकांतामुळे त्यांचे मन अधिक मजबूत आणि स्पष्ट बनते. त्यामुळेच त्यांच्या निर्णयांमध्ये एक वेगळी शांतता आणि स्थिरता दिसून येते.
या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात काही वेळा असे प्रसंग येतात की त्यांना अचानक एखादी दिशा मिळते. कधी एखाद्या स्वप्नातून, कधी अंतर्मनातून येणाऱ्या संकेतांमधून किंवा कधी-कधी एखाद्या साध्या योगातून त्यांना योग्य मार्ग दिसू लागतो. त्यामुळे अनेक मीन राशीचे लोक आयुष्यात उशिरा का होईना पण योग्य क्षेत्र निवडतात आणि त्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करतात. मीन राशीचे लोक कल्पनाशक्तीमध्ये इतके समृद्ध असतात की ते साध्या गोष्टींनाही सुंदर रूप देऊ शकतात. एखादी साधी कथा, एखादी भावना किंवा एखादा अनुभव ते इतक्या वेगळ्या पद्धतीने मांडू शकतात की लोक त्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे कला, संगीत, लेखन, अभिनय, आध्यात्मिक मार्गदर्शन किंवा लोकांना प्रेरणा देणाऱ्या क्षेत्रांमध्ये ते चमकताना दिसतात. या राशीचा आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे क्षमा करण्याची क्षमता. कोणी चुकीचे वागले तरी त्यावर कायम राग धरून बसणे त्यांना आवडत नाही. ते मन मोकळे करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात कटुता कमी आणि शांतता जास्त असते. अनेकदा त्यांच्या या स्वभावामुळे नातेसंबंध टिकून राहतात आणि लोक त्यांच्याशी दीर्घकाळ जोडलेले राहतात. मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्यातील सूक्ष्म गोष्टी समजण्याची क्षमता असते. कधीही एखाद्या जागेची ऊर्जा, कधी एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा कधी एखाद्या परिस्थिती मागचा खरा अर्थ ते लवकर ओळखतात. त्यामुळे ते निर्णय घेताना फक्त बाह्य गोष्टींकडे पाहत नाहीत, तर मन आणि अंतर्ज्ञान या दोन्हींचा आधार घेतात. हीच त्यांची खरी ताकद असते, जी त्यांना अनेक वेळा योग्य मार्गावर घेऊन जाते. मीन राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात एक विलक्षण लवचिकता असते. परिस्थिती कितीही बदलली तरी ते स्वतःला त्या परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता ठेवतात. आयुष्यात अडचणी आल्या तरी ते लगेच तुटून पडत नाहीत, तर शांतपणे त्या परिस्थितीचा अर्थ समजून घेतात आणि पुढे कसे जायचे याचा विचार करतात. त्यामुळे अनेक वेळा इतरांना जे अवघड वाटते ते मीन राशीचे लोक संयमाने करू शकतात. या राशीचे लोक अनेकदा भावनांमधून निर्णय घेतात, पण त्यांच्या भावनांमध्ये एक वेगळी शहाणपणाची छटा असते. त्यांना कोणती गोष्ट मनाला शांती देते आणि कोणती गोष्ट मनाला अस्वस्थ करते, हे खूप स्पष्टपणे समजते. त्यामुळे ते अशा गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, ज्या त्यांच्या मनशांतीवर परिणाम करतात. त्यांच्या आयुष्यात शांतता आणि समाधान या गोष्टींना खूप महत्त्व असते. मीन राशीच्या व्यक्तींना निसर्गाशीही एक वेगळे नाते असते. पाणी, नदी, समुद्र किंवा पावसाचा आवाज यामध्ये त्यांना एक वेगळी ऊर्जा जाणवते. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यावर त्यांचे मन अधिक शांत आणि स्थिर होते. अनेक वेळा ते अशा जागांवर बसून विचार करतात आणि त्याच वेळी त्यांना नवीन कल्पना किंवा मार्ग सापडतो. या राशीच्या लोकांमध्ये सहानुभूतीची भावना खूप मजबूत असते. कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती समजून घेण्याची त्यांची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते. त्यामुळे लोक त्यांच्या जवळ सल्ला घेण्यासाठी किंवा मन हलके करण्यासाठी येतात. ते इतरांचे दुःख ऐकताना फक्त ऐकत नाहीत, तर त्या व्यक्तीला आतून समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्याशी असलेले नाते अधिक घट्ट बनते. मीन राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या मनातील जगामध्येही रमून जातात. त्यांच्या कल्पनांमध्ये भविष्याची चित्रे, नात्यांची स्वप्ने आणि आयुष्याला सुंदर बनवण्याचे विचार असतात. या विचारांमुळे त्यांना प्रेरणा मिळते आणि ते आयुष्यात काहीतरी वेगळे करण्यासाठी प्रयत्न करत राहतात. कधी-कधी लोकांना त्यांचे विचार खूप स्वप्नाळू वाटतात, पण त्या स्वप्नांमधूनच अनेक मोठ्या कल्पना जन्म घेतात. या राशीच्या व्यक्तींमध्ये शांततेतून शक्ती मिळवण्याची क्षमता असते. ते सतत गोंधळात राहण्यापेक्षा शांत वातावरण पसंत करतात, कारण शांततेमध्ये त्यांचे मन अधिक स्पष्टपणे विचार करू शकते. त्यामुळे ते घेतलेले निर्णय अनेक वेळा विचारपूर्वक आणि समतोल असतात. मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्यातील अनुभवांमधून शिकण्याची खूप सवय असते. प्रत्येक चांगल्या किंवा वाईट प्रसंगातून ते काहीतरी शिकून पुढे जातात. त्यामुळे वेळ जसा पुढे जातो तसा त्यांचा स्वभाव अधिक परिपक्व आणि समजूतदार होत जातो. त्यांच्या जीवनाचा प्रवास हा फक्त बाह्य यशाचा नसतो, तर आतल्या समजुतीचा आणि आत्मज्ञानाचा देखील असतो. मीन राशीच्या व्यक्तींच्या जीवनात भावनिक आणि मानसिक समतोल राखणे ही एक महत्त्वाची गोष्ट असते, कारण त्यांचे मन अतिशय संवेदनशील असल्यामुळे बाहेरील वातावरणाचा प्रभाव त्यांच्यावर लवकर पडू शकतो. म्हणूनच ते अशा लोकांजवळ राहणे पसंत करतात, जे सकारात्मक विचार करतात आणि ज्यांच्यासोबत राहिल्यावर मनाला शांतता मिळते. चुकीच्या संगतीत गेल्यास त्यांचे मन पटकन अस्वस्थ होते, पण योग्य लोकांच्या सहवासात ते अधिक प्रगती करतात. या राशीच्या लोकांची एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ते अनेक वेळा इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचे काम करतात.
ते कोणाला प्रेरणा देतात, कोणाला धीर देतात किंवा कोणाला योग्य मार्ग दाखवतात. त्यामुळे त्यांच्या आसपासचे लोक त्यांना फक्त मित्र किंवा नातेवाईक म्हणून नाही, तर एक समजूतदार मार्गदर्शक म्हणून पाहतात. त्यांचे शब्द अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी बळ देतात. मीन राशीच्या व्यक्तींमध्ये शांत निरीक्षण करण्याची क्षमता खूप मजबूत असते. ते लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी आधी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या ठिकाणी काय चालले आहे, लोकांच्या वागण्यात काय बदल आहे किंवा एखाद्या घटनेमागे नेमका काय अर्थ आहे, हे ते शांतपणे पाहत राहतात. या निरीक्षणामुळे त्यांना अनेक गोष्टी आधीच लक्षात येतात, ज्यामुळे ते योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतात. या राशीच्या लोकांना अनेकदा जीवनातील सूक्ष्म संकेत समजतात. कधी एखादी घटना वारंवार घडणे, कधी एखादी व्यक्ती अचानक आयुष्यात येणे किंवा कधी एखादी परिस्थिती अचानक बदलणे, या गोष्टींमध्ये त्यांना एक दडलेला संदेश जाणवतो. त्यामुळे ते जीवनाकडे फक्त साध्या दृष्टीने पाहत नाही, तर प्रत्येक अनुभवामागे काहीतरी शिकण्यासारखे आहे असे मानतात. मीन राशीच्या व्यक्तींच्या मनात एक गूढ शांतता असते. ते सतत स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करत नाहीत, पण योग्य वेळी आली की त्यांच्या गुणांची चमक आपोआप दिसू लागते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी सौम्यता असते, जी लोकांना आकर्षित करते. त्यामुळे ते जिथेही जातात तिथे लोक त्यांच्याशी सहजपणे जोडले जातात. या राशीचे लोक अनेक वेळा इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधतात. कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणणे, कोणाला मदत करणे किंवा कोणाला योग्य सल्ला देणे, यात त्यांना खूप समाधान मिळते. त्यामुळे त्यांचे आयुष्य फक्त स्वतःपुरते मर्यादित राहत नाही, तर इतरांच्या जीवनालाही स्पर्श करून जाते. मीन राशीची खरी ओळख म्हणजे त्यांच्या मनातील करुणा, समजूतदारपणा आणि जीवनाकडे पाहण्याची खोल दृष्टी. हीच दृष्टी त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते आणि अनेक वेळा लोक त्यांच्या अनुभवांमधून आणि विचारांमधून प्रेरणा घेतात. त्यामुळे मीन राशीचे व्यक्तिमत्व हे केवळ भावनांनी भरलेले नसते, तर त्यामध्ये जीवन समजून घेण्याची एक अनोखी क्षमता दडलेली असते. मीन राशीच्या व्यक्तींच्या मनामध्ये एक विशेष प्रकारची सर्जनशील ऊर्जा असते. अनेक वेळा त्यांना साध्या गोष्टींमध्ये सौंदर्य दिसते. एखादा साधा प्रसंग, एखादी आठवण किंवा एखादी भावना ते इतक्या खोलवर अनुभवतात की त्या अनुभवातून नवीन विचार आणि कल्पना जन्म घेतात. त्यामुळे त्यांचे विचार अनेकदा इतरांपेक्षा वेगळे आणि अधिक भावनिक असतात. या राशीच्या लोकांमध्ये अंतर्मनाशी जोडलेले राहण्याची सवय असते. ते वारंवार स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतात. बाहेरच्या जगात कितीही गोंधळ असला तरी ते स्वतःच्या आत शांतता शोधण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. ही सवय त्यांना अनेक वेळा चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवते आणि योग्य दिशेने चालण्याची प्रेरणा देते. मीन राशीचे लोक अनेक वेळा लोकांच्या बोलण्यामागचा खरा अर्थ समजून घेतात. एखादी व्यक्ती काहीतरी बोलते, पण तिच्या मनात काही वेगळेच चाललेले असते हे त्यांना लवकर जाणवते. त्यामुळे ते फक्त शब्दांवर विश्वास ठेवत नाही, तर त्या शब्दांमागील भावना आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांची समजूतदारपणा अधिक वाढतो. या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात काही वेळा अचानक बदल होतात, जे त्यांच्या पुढील प्रवासाला नवीन दिशा देतात. कधी एखादी नवीन ओळख, कधी एखादा नवीन अनुभव किंवा कधी एखादी प्रेरणादायक घटना त्यांच्या विचारांमध्ये मोठा बदल घडवते. या बदलांमुळे ते आयुष्याकडे अधिक सकारात्मक आणि व्यापक दृष्टीने पाहू लागतात. मीन राशीचे लोक आपल्या नातेसंबंधांना खूप जपतात. त्यांच्यासाठी नाते हे फक्त शब्दांपुरते नसते, तर त्यामध्ये भावना, विश्वास आणि समजूतदारपणा असतो. जे लोक त्यांच्या आयुष्यात खरेपणाने जोडलेले असतात, त्यांच्यासाठी ते खूप काही करायला तयार असतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील नाती खूप घट्ट आणि दीर्घकाळ टिकणारी असतात. या राशीच्या व्यक्तींना शांत आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याची इच्छा असते. सतत स्पर्धा, वाद किंवा नकारात्मकता यापासून दूर राहून ते आयुष्यात स्थिरता शोधतात. त्यांना अशा गोष्टी आवडतात ज्या मनाला समाधान देतात आणि आत्मिक आनंद देतात. त्यामुळे त्यांचे जीवन हळूहळू अधिक संतुलित आणि समृद्ध होत जाते. मीन राशीच्या व्यक्तींच्या प्रवासामध्ये अनुभवांना खूप महत्त्व असते. प्रत्येक अनुभव त्यांना काहीतरी नवीन शिकवतो आणि त्यांच्या विचारांना अधिक खोल बनवतो. त्यामुळे वेळेनुसार त्यांचे व्यक्तिमत्व अधिक परिपक्व होत जाते आणि जीवनातील अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी ते सहज समजून घेऊ लागतात. त्यांच्या या प्रवासामध्ये मनाची संवेदनशीलता, विचारांची खोली आणि अंतर्मनाशी असलेला संबंध हेच त्यांचे सर्वात मोठे सामर्थ्य ठरते.
मीन राशीच्या व्यक्तींच्या मनात जीवनाकडे पाहण्याची एक अतिशय सूक्ष्म दृष्टी असते. अनेक वेळा इतरांना साध्या वाटणाऱ्या गोष्टींचा ते खोल अर्थ शोधतात. एखाद्या व्यक्तीचे वागणे, एखादी घटना किंवा एखादे वातावरण यामधून ते काहीतरी वेगळे समजून घेतात. त्यामुळे त्यांचे निरीक्षण खूप बारकाईने होत असते आणि त्यातून त्यांना जीवनाबद्दल अधिक समज येत जाते. या राशीचे लोक अनेक वेळा इतरांच्या आयुष्यात शांत आधार बनून उभे राहतात. कोणाला कठीण काळातून जाताना पाहिले तर ते त्याला धीर देण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे बोलणे आक्रमक नसते, पण त्यात समजूतदारपणा आणि शांतता असते. त्यामुळे लोक त्यांच्या शब्दांना महत्त्व देतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात. मीन राशीच्या व्यक्तींना अंतर्मुख होण्याची सवय असते. ते वेळोवेळी स्वतःच्या आयुष्याचा विचार करतात आणि आपण कोणत्या दिशेने चालतो आहोत हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ही सवय त्यांना आयुष्यातील चुका ओळखायला मदत करते आणि त्यातून योग्य बदल करण्याची ताकदही देते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात हळूहळू स्थैर्य आणि परिपक्वता वाढत जाते. या राशीच्या लोकांमध्ये कल्पनाशक्तीबरोबरच संवेदनशील विचार करण्याची क्षमता देखील असते. एखादी समस्या आली तर ते केवळ बाह्य उपाय शोधत नाही, तर त्या समस्येमागचा खरा कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचे निर्णय अनेक वेळा अधिक समतोल आणि विचारपूर्वक असतात. मीन राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या मनात शांतपणे योजना तयार करत असतात. ते प्रत्येक गोष्ट मोठ्याने सांगत नाही, पण योग्य वेळ आल्यावर त्यांच्या कृतीतून त्यांचे विचार दिसून येतात. त्यांच्या या स्वभावामुळे लोकांना अनेकदा आश्चर्य वाटते की त्यांनी इतक्या शांतपणे इतका मोठा विचार कसा तयार केला. या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात श्रद्धेला देखील महत्त्वाचे स्थान असते. त्यांना वाटते की जीवनातील प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवण्यासाठी येतो. त्यामुळे ते चांगल्या आणि कठीण दोन्ही प्रसंगाकडे शिकण्याच्या दृष्टीने पाहतात. या दृष्टिकोनामुळे त्यांच्या मनात नकारात्मकता कमी आणि समजूतदारपणा अधिक वाढतो. मीन राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात एक वेगळीच नम्रता दिसून येते. ते स्वतःच्या गुणांचा मोठेपणा दाखवण्यापेक्षा शांतपणे आपले काम करत राहतात. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी वाटते. त्यांच्या जीवनाचा मार्ग हा केवळ बाह्य यश मिळवण्याचा नसून अंतर्मनाची समज, शांतता आणि अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानाचा प्रवास असतो. जर तुम्ही मीन राशीचे असाल किंवा तुमच्या घरात, मित्रपरिवारात मीन राशीची व्यक्ती असेल तर या स्वभावातील गुण किती खरे वाटतात हे नक्की सांगा. तुमच्या आयुष्यात कधी असा अनुभव आला आहे का की अंतर्मनाने दिलेला संकेत खरा ठरला? तुमचे स्वप्न, भावना किंवा एखादी पूर्वसूचना नंतर प्रत्यक्षात घडली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. अशाच राशीविषयी सखोल आणि वेगळ्या माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कोणाला स्वतःबद्दल काही नवीन समजण्याची संधी मिळू शकते. तुमची राशी कोणती आहे हे देखील कमेंटमध्ये जरूर लिहा, कारण पुढील व्हिडिओमध्ये कदाचित तुमच्या राशीचे असेच काही गुपित आणि खास गुण उलगडले जाणार आहेत. श्री स्वामी समर्थ.